ही पेपरातली बातमी वाचून धक्कच झालो. 8वीच्या विद्यार्थ्यांना चोराविषयी वर निबंध लिहायला सांगितला होता. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण त्याने हे लिहिलेला निबंध असाच होता. चोर हा देखील देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो रोजगार निर्मिती आणि देशाचा विकास आपल्या मोठं योगदान देतो. सेफ, कुलप, लॉक, कपाट इत्यादी वस्तू चोरामुळेच तयार केले जातात. या वस्तू बनवणाऱ्या अनेक कारखाने आणि कामगारांना चोरामुळे रोजगार मिळतो. घरामध्ये कुलूप, ग्रिल, दरवाजे आणि खिडक्यावर लॉच बनवण्यासाठी मिस्त्री आणि कामगारांना काम मिळते व दुकान, शाळा, कॉलेज, ऑफिस आणि कारखाने चोरापासून वाचवण्यासाठी सुरक्षा रक्षक आणि वॉचमॅन आवश्यक असतात. CCTV कॅमेरे, मटेरियल डिटेक्टर, सुरक्षा यंत्र बनवणाऱ्या कंपनी देखील रोजगार मिळतो. चोरामुळे पोलीस अधिकारी, न्यायालय कर्मचारी, न्यायाधीश, वकील यांचे कामे मिळतात. पोलिसांना दलासाठी लागणारे रक्कम, शस्त्र, गोळ्या, बंदुकी, गणवेश, वाहने इत्यादी खरेदीमुळे अर्थव्यवस्थेत चालना मिळते. त्यामुळे तुरुंग, जेल आणि तुरुंगातील कर्मचारी यांना रोजगार मिळतो. मोबाईल, लॅपटॉप, काम, मोटारसायकल, घरगुती वस्तू, फॉर्म किंवा लिपस्टिक चोरी केल्यानंतर लोकांना त्या पुन्हा खरेदी करणारे लागते. त्यामुळे वाढतो आणि प्रसिद्ध तसेच नामांकित चोर राजकारणात करू शकतात. नामांकित चोर राजकारणात प्रवेश करून आणखी मोठी चोरीला हात घालतात. एकूण पाहता देशाच्या अर्थव्यवस्थेत चोरांचे योगदान कमी नाही. शिक्षणात या संशोधनात निबंधात 100% गुण देऊन विद्यार्थ्यांना स्वागत केलेलं आहे. पाहू शकता, अशा प्रकारे जर निबंध लिहित असतील विद्यार्थी तर कितपत विचार करण्याची बाब आहे.